हॅलो गाईस, तर तुमचा हाऊस ऑफ जॉयमध्ये परत एकदा स्वागत आहे. सो आज आम्ही सईचा बर्थडे करणार आहे 12 वाजता, म्हणजे दुसऱ्या दिवशी. तिची बर्थ डेट आहे 12 फेब. आईच आता 12 वाजलेले, त्यांनी आपण सईला तर विश करूया. तर विश हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सई. सो गाईज, मला ट्रेनिंग सेंटरला जायचं आहे आणि त्याच्यासाठी मी रेडी होत आहे. तर आपण संध्याकाळी येऊन सईच्या बर्थडेचं डेकोरेशन करूया. 6 hours later. सो गाईज, आता आपण डेकोरेशनची तयारी करूया. माझा काहीतरी विचार या साईडला डेकोरेशन करायचं. सो आपण हा सगळा सेटअप हटवून डेकोरेशन बघूया. गाईज बघा, बर्थडे गर्लला कमेंट करा हॅपी बर्थडे म्हणून. हा पूर्ण बर्थडेचा सेट आहे, त्याच्यामध्ये सगळं भेटतं. कॉटन्स, बर्थडेचं ते फ्लॅश कार्ड, देन बर्थडेवर वॉटर सगळं भेटतं. आपण डेकोरेशनला आता सुरुवात करू. आपण खूप काही व्हरायटीचे बलून आहे. परत ते आम्ही युनिकॉर्नची थीम घेतली, युनिकॉर्नच्या थीममध्ये लावून आहे. आणि तिला ड्रेस पण वगैरे लाईक दॅट असं. गाईज, अशा प्रकारे काही अडी वाटतंय. असं काय डेकोरेशन झालेलं आहे, छोटासा डेकोरेशन आहे. मी तुम्हाला दाखवते लगेच. तुम्हाला आवडलं तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आता मी तुम्हाला सईचा लुक दाखवते. आणि मेकअप मी केलाय, जर आवडलं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सई, तुला काय वाटतंय डेकोरेशन आणि मेकअप बद्दल? खूप छान केलंय, मला आवडलं, मस्त. आणि ते देणे मला गिफ्ट पण केलंय. हे जे आय शॅडोज लावलेत ना डोळ्याला, ते मी गिफ्ट केलेत. आणि तिला एक टी शर्ट. हो गाईज, फायनली सगळं झालेलं आहे. डेकोरेशन झालं आहे, सईची तयारी झाली आहे, माझी तयारी झाली आहे, घरची तयारी झाली आहे. आत्ता सईचा केक कटिंग आहे, तिचे फ्रेंड्स पण आलेले आहेत. सो आपण आता केक कटिंग करू. आता इथे ओवाळणी चालू आहे, गाण्याची सोय झाली आहे. छोटासा लाव ना, ओवाळणी पण टाका जरा. फोटो काढून घेतले साईचे, चांगले वाईट सगळे फोटो टाकणार. एक फोटो काढ. बायका आता तिला ओवाळणी करतात, तर ते
गाईज डेकोरेशन जर तुम्हाला आवडलं तर सांगा मला. थांब ना जरा, तिच्या बर्थडेला लावायचं. आमचे हे खूप आम्हाला मीन्स हे सबस्क्रायबर आहेत आमचे. खूप कमेंट त्यांच्यात दोघींच्या असतात त्या कमेंट. मी पण कमेंट करते. एकदाच कमेंट केल्यात 2 आणि बोलते. सो गाईज आता ना माझी बेस्ट फ्रेंड ना मला काहीतरी गिफ्ट देणार आहे. सो तो ओपन करायला मी समोर जाणार आहे आणि नाचणार पण आहे. सो तुम्ही बघा ब्लॉग पूर्ण. हे बघा यांना गाई सुटली आहे गिफ्ट द्यायची. सो हात ना, अरे त्यांना तिघींना. सो ह्या तिघींकडून मला हे गिफ्ट. हॅपी बर्थडे डिअर श्रद्धा. दाखवायला वाटलेलं तू आवडणार ना तो शक्य नाही. हा तर माहिती आहे पण अर्धी बीच आहे. माझा पण फोटो आहे ना. 2 मिनिटं थांब. ए बाई कुठते की फोटो बिटो टाकल्यात त्याच्यात. कपडे चेंज केले त्याच्याबद्दल कारण आहे. कारण का सगळेजण जेवतात, पावभाजी खातात आणि ती पावभाजी माझ्या अंगावर सांडली पूर्ण ड्रेसवरती सांगायची. असं गालावरती म्हणलं. सो बर्थडे का लिओ. आता तिचं रात्री गिफ्ट फोडणी असं होणार आहे. सो आम्ही तुम्हाला दाखवू. स्वतः तुम्ही पण पावभाजी तुमच्या घरी बनवून. भेटू रात्री. काय काय गिफ्ट भेटलंय. हे घरातून झालं, हे पक्का घरातून झालं. कानातले हे पण येते. कानातली नेल पेन, इरेझर, रबर बँड. मला ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त हँड क्लिप्स सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे आणि टिकल्यांचं पॅकेट पण दिलंय. म्हणजे हे बघू शकता हँडबँड दिला. हँडबँड. सो आता आपण दुसरं गिफ्ट करू. सो काय काहीतरी गिफ्ट आहे. ओ माय गॉश, ओ माय गॉश, ओ माय गॉश. मला दे सई. आय वॉन्ट. माझ्या बॅगेला. सो लास्ट गिफ्ट ना माझ्या काय नेकलेस आहे सांगितलं. तिच्या मैत्रिणीने तिला सांगितलं की याचा नेकलेस आहे. बट इज नो, तिला नाही माहिती. ते पण वाव दीदी. शो वाव 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 वाव. आणि मला सगळ्यात जास्त आवडलं. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आणि हे चॉकलेट्स आहेत. चॉकलेट्स आहेत. दाखव तुम्हाला चॉकलेट दाखव.
तिला चॉकलेट इतकी सारी भेटली आहेत. क्रिस्पीला बेकिंग बरोबर. क्रिस्पी बेकिंग बरोबर शेअरिंग. हे याच्यात पण चॉकलेटच आहे. हे ओपन करूया इथून तयार कर. डायरी मिल्क बाई. ओ माय गॉड दिस इज फ्रॉड. ऍक्च्युली तिने कट केलं ते पूर्ण तिकडनंच कट केलं. चेकिंग आता तुम्ही कुठली कशी बसलीस ना बसलेलीस काय संबंध बसले तिथं. आणि सईला हा सॉफ्ट टेडी क्यूट टेडी भेटलेला आहे. सो काही सईच्या मैत्रिणीने हा असा आरसा आहे पण याच्यामध्ये सईचा फोटो आहे बघू शकता. इथून फोटो काढू शकतो. हो गाईज सगळं गिफ्ट वगैरे बघून झालेलं आहे. त्यातून मी हे घेतलेलं आहे माझ्या बॅगेला किचन लावायला. सो आता मी ब्लॉग एंड करतोय. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो ओके, टेक केअर, बाय बाय, गुड नाईट.